एका मिनिटामध्ये, एकाच मिनिटामध्ये पूर्ण पाणी पाणी झालं. पाहिलं, पूर्ण पाणी पाणी झालं एका मिनिटामध्येच. देवा, असाच पाऊस राहू द्या. किती सुकून भेटला ना झाडांना, पण पाणी भेटलं तर. आपण पाणी घालतोच, पण जो पावसाचं पाणी असतं ना, झाडांना सुद्धा आनंद होतो. कारण का निसर्गाचं जे भेटतं ना, तो आनंदच वेगळा राहतो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल मीनाक्षीची दुनिया. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार, आणि मी पण मजेतच आहे. आणि इतकं सुकून भेटलं आहे ना. आभाळ बघितलं, पाऊस जस्ट आता चालू झाला आणि मी गॅलरीमध्ये येऊन आता ब्लॉग स्टार्ट केला. हे बघा, जस्ट आता पाऊस चालू झाला. आभाळ पाहिलं, पूर्ण काळं काळं झालं आहे आणि आता पाऊस चालू झाला. पहिलं आभाळ गरजत होतं, मी झोपले होते आणि हवा पण थंड सुटली होती. सकाळपासून तर खूप गरम होत होतं. आत्ता पाऊस चालू झाला, एवढं मस्त वाटतंय ना. खरंच पावसाची खूप गरज आहे. आणि मी पण शेतकरी कन्या आहे ना, माझी पण शेती आहे, त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना पावसाची खूप गरज आहे. आणि आता शहर ठिकाणी पण पाणी खूप कमी आलं होतं. ॲक्च्युली आता आमच्या इथं तर 3 दिवस पाणी नव्हतं आणि आज पण पाणीच नाही आलं आमच्यात. पण पावसाशिवाय खरंच आपल्याला सगळ्या ऋतूंची गरज असते. पावसाळ्यात पाऊस पाहिजे, उन्हाळ्यात ऊन पाहिजे, थंडी पाहिजे. आणि ह्या वर्षी तर पाऊस खूप उशिरा चालू झाला आहे. सगळ्यात जास्त पक्ष्यांचं पण हाल होतात आपल्याबरोबर. पण आता पाऊस चालू झाला ना, खूप भारी वाटते. किती मोठे मोठे असे टिपके आहेत ना पाण्याचे. आणि हे तुम्हाला मी बोलले होते ना की मी इथे झाडांमध्ये, माझ्या इथल्या झाडांमध्ये करंदामध्ये हे केलं होतं, करंद ठेवलं होतं इथे त्या कुंडीमध्ये छोट्या. तिथे अननसचं झाड आहे, हे मिरचीचं झाड आहे. आपली छोटीशी शेती. आता पेस तर गॅलरीमध्ये नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला जसं आहे तसं. कारण का आपल्या गावाच्या साईडला शेतामध्ये खूप छान येतात. आणि तो वेल खूप असं वरती इकडे गेलेला आहे. मी त्याला रिटर्न अशी दोरी बांधून इथे ग्रिलला बांधली. आणि आता समोरच्या पण ग्रिलमध्ये आलं आहे, वरती पण तो वेल चालला आहे. तर याला असे मोठे मोठे करंदे येते आणि त्याची पानं पण खूप मोठे येते. शेतकरीची मुलगी आहे ना, त्यामुळे शेती कशी उगवायची मला चांगलं माहिती आहे. आणि इथे मी तुळस आणि हे अननसचं झाड आहे आणि हे कोरपड आहे. तर अशी मी छोटीशी शेती केली. आता जस्ट पाऊस चालू झाला. मुलं लगेच आले पावसामध्ये खेळायला, कारण गरम बी तेवढंच होते ना, प्रचंड गरम होते. आता चहा पण मी घेणार आहे गॅलरीमध्ये बसून तुमच्याशी गप्पा मारत मारत. आता हे झाडांना आहे ना
असं बाहेर काढते म्हणजे पाऊस आलाय. मी आता हे असं बाहेर काढते म्हणजे पाणी लागेल याचं पावसाचं. आणि इथे मी कावळ्याला मटक्यात पाणी ठेवतच असते. असं पाणी ठेवलं. पक्षी कावळा बघा असं तिथे झाडांमध्ये. वाव काय भारी पावसात दिसतात कावळा. एकच आहे. तर मी साईडला घेतलं झाड, इथे होतं एक साईडला घेतलं, त्याच्यावर मस्त आता पावसाचं पाणी पडेल. एक एक थेंब असं पावसाचे पडले ना झाडांना थोडीशी टवटवी येते. जे निसर्गाचं असतं ना, आपण पाणी कितीही घाला पण जो निसर्गाच्या पाण्या म्हणजे जे पण भेटतं ना निसर्गाने. इथं कावळे इथं तिथे झाडामध्ये किती दिसत. पाऊस बघा किती जोरात चालू झाला. दिसते का कावळा ते झाडात. त्या बाबळीच्या झाडाचं फुलं खातोय तो. पाऊस वरनं पडतोय आणि बाबळीची फुलं खातोय. किती आनंद भेटला असं. आवाज पाहिला. अशी पंख पसरून बघा ना कसा कावळा बसलाय तो. हाय काऊ दादा. आंघोळ कसा करतो ते बघ, पंख कसा हे करतो. तो तिथंच बसलाय बाबळीच्या झाडावरती. ए ऊपर क्या कर रही. ए पोरं पाहिजे का. गेली. आबाळ गरजते आणि वरती टेरेसला येतं ते. त्यांना मी ओरडते जाव वरती होते. आता आबाळ गरजते, विजांची भीती वाटते ना. तो कावळा बघा ना किती. इथे तुम्हाला बाबळीच्या झाडावर दिसतोय का तिथं. मी झूम नाही केला. तिथं बसलाय तो बाबळीच्या झाडामध्ये. ए ए इकडे अगं इकडं. ए दीदी ऐकत नाहीये. पावसात विजा कडकडतात ना, विजाची भीती वाटते. आता दिसन तुम्हाला तो कावळा. हाय काऊ दादा. किती आनंद भेटतोय ना त्याला पावसामध्ये. ती पोरं ऐकत नाही, टेरेसला येतात आणि विजा कडकडतात. लक्ष दिलं पाहिजे ना मुलांना. आज आमच्या पुण्यामध्ये पहिल्यांदा पाऊस आला आहे. खूप 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 म्हणजे खूप पाऊस आला पाहिजे सगळ्या ठिकाणी, कारण पावसाची खूप गरज आहे. खूप जोरात पाऊस आला पाहिजे. इतका पाऊस आला पाहिजे ना, पाणी पाणी झालं पाहिजे, पूर्ण शेतीला पाणी झालं पाहिजे. आणि शेतकऱ्यांचं खरंच, शेतकरी आहेत म्हणून आपण आहेत. कारण का आपल्या शेतकऱ्यांनी, दादा लोकांनी आपल्याला शेती नाही पिकवली तर आपण काय खाणार.
त्याच्यामुळं पाऊस खूप महत्त्वाचा आहे आणि पाऊस झालाच पाहिजे, खूप पाऊस झाला पाहिजे. तर चला, हे पाऊस तर आता असा कंटिन्यू राहावा एवढीच अपेक्षा आहे देवाकडे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, काळजी घ्या.